नाशिकच्या जिंदाल कंपनीची आग अखेर आटोक्यात. 56 तासांच्या अथक प्रयत्नानंतर मोठा संभाव्य धोका टळला. नाशिकच्या मुंडेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीला लागलेली भीषण आग तब्बल 56 तासानंतर अखेर आटोक्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगीमुळे संभाव्य मोठा धोका टळला असून सर्व गॅस टँक आणि ज्वलनशील टाक्या आता नियंत्रणात आहेत. ही आग मंगळवारी मध्यरात्री लागली होती. पीव्हीसी आणि केमिकल्समुळे आग सतत वाढत होती. लाखो लिटर पाणी आणि फोमचा वापर करून ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन यंत्रणेला तब्बल 56 तास लागले. सुरुवातीला प्रॉपेन व एलपीजी गॅस टाक्यांच्या दिशेने आग वाढत होती. संभाव्य स्फोटाचा धोका ओळखून प्रशासनाने 2 किलोमीटर परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले होते. पाडळी, मुकणे, शेनवड यांसह आजूबाजूची 80% गावं रिकामी करण्यात आली. या आगीत 2 कामगार जखमी झाले होते, तर 3 ते 3.5 हजार परप्रांतीय कामगार बेरोजगार झाले असून मिळेल त्या वाहनाने ते गावाकडे परतताना दिसून आले होते. अखेर 56 तासांच्या प्रयत्नानंतर जिंदाल कंपनीला लागलेली ही आग आटोक्यात आली आहे. या आगीमुळे होणारा संभाव्य धोकाही टळला. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.